विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. माऊळींची ज्यावेळेस पालखी आली त्यावेळेस आम्ही पालखीच्या दर्शनाला मुरमेला पण घेऊन गेलो होतो. तिथलं वातावरण तिला खूप आवडलं. ती अजून त्याच्यातच आहे. तर आषाढी एकादशी जवळ येते, त्यासाठी आपण उपासाला खिचडी बनवतो. ती खिचडी कशी बनवायची आहे आणि ही आत्ता मी बनवणारी खिचडी एकदम मोकळी सळसळीत होणार ह्याची गॅरंटी मी देते. साबूस तांदूळ भिजवण्यापासून तुम्हाला पुढच्या टिप्स सांगते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आता आपण खिचडी कशी बनवायची ते पाहूया. सर्वात आधी आपण साबूस तांदूळ कसे भिजवायचे ते पाहूया. मी 1 वाटीभर साबूस तांदूळ घेतलेला आहे. आता हा आपण भिजवायचा आहे. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला हा. आणि साबूस तांदळामध्ये जी पांढरी पावडर असते काय असतं किंवा धूळ बसलेली असते तो आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आता बघा ह्याच्यात जेवढं मी पाणी घातलं आहे तेवढं असं पांढरं शुभ्र पाणी निघतं आहे ते चिकट. तर त्याच्यासाठी ती गिचका खिचडी होती. ते आपण स्वच्छ धुतल्यामुळं साबूस तांदळातला सगळा स्टार्च निघून जातो. म्हणून आपण छान साबूस तांदूळ आधी धुवून घ्यायचा आहे. तर बघा मी इथं पाणी टाकलेलं आहे. आता हे आपण 1-2 पाण्याने धुवून घेऊ. चला आता आपण हे साबूस तांदूळ छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यात पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं ते सांगते. तुम्हाला जर असं बोटाने आवडलं तर करा, नाही तर मग असा 1 चमचा घ्या. ह्याच्यात पाणी टाका. ह्याच्यात पाणी नाही टाकलेलं आधी. आणि हा चमचा एवढा बुडेल एवढंच पाणी टाकाय बघा. किंवा साबूस तांदूळ असे थोडंसं पाणी राहील एवढं टाका. तुम्हाला जर बोटाचं प्रमाण आवडलं तर आपलं एवढंच बोट जातं तेवढंच दाखवा. एवढ्या प्रमाणात हा साबूस तांदूळ छान भिजतो आणि मोकळा सळसळीत होतो. तर हे योग्य प्रमाणे एकदम मोकळी सळसळीत खिचडी होती या प्रमाणात साबूस तांदूळ भिजवला की. आणि हे 4 ते 5 तास साबूस तांदूळ छान भिजतात आणि चांगला असा फुलून वर येतो. ह्याला असा गिचका होणार नाही काही नाही. एकदम मोकळा सळसळीत हा साबूस तांदूळ होतो हे प्रमाण ठेवलं तर. चल आपण जो साबूस तांदूळ 4 ते 5 तास भिजवलेला आहे तो बघा असा भिजून चांगला फुलून वर आलेला आहे. गिचका झाला नाही काही नाही आहे. ते खिचडी करण्यापूर्वी तुम्ही हाताने करा, नाही तर असं चमच्याने करून घ्या. बघा आपला 1-1 तांदूळ मोकळा झालेला आहे. ज्यावेळेस आता फोडणी घालणार आहे त्याच्या आधी असा मोकळा करून घ्या, म्हणजे खिचडी अजिबात गिचका होत नाही आहे. आपले साबूस तांदूळ छान भिजले ते बघा. चला आता आपण खिचडी बनवू. 2 चमचे तूप टाकलेले, चांगलं साजूक तूप आहे. तुम्हाला जर तूप नसेल तर त्याच्याऐवजी शेंगदाणा तेल वापरलं तरी चालतं. पण इथं मी 2 चमचे तूप घेतलं आहे. आता हे तूप छान तापलेलं आहे. आपण त्यात घालणार आहे जिरे. बघा इथं आपलं छान तूप तापलं. आपण त्यात टाकलं आहे जिरे. जिरे छान तडतडले की आपण ह्याच्यात मिरची टाकणार आहे. तुपात मिरची टाकली की खिचडी छान लागते. आणि चांगली तुपामध्ये खरपूस आपण ह्याला तळून घेणार आहे. मिरची भाजत नाही आणि त्याची चव पण छान येते. छान मिरची परतून घ्यायची. आता छान आपली मिरची तळून झाली आहे. आपण ह्याच्यात घालणार आहे बटाटा. बटाटा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तुम्ही. मी तर मोठे 2 बटाटे घेतले होते. बटाटा पण छान तुपामध्ये परतून घ्यायचा म्हणजे चव छान लागते. आता हे तुपामध्ये छान जिरी मिरची आणि वर बटाटायचा असा खूप खमंग सुवास सुटला या बटाट्याचा. तर आता आपण घालणार आहे ह्याच्यात साबूस तांदूळ. हा बटाटा आपला छान परतून झालेला आहे कारण तो शिजलेला आहे, जास्त परतवायचा नाही आपल्याला. आपण हा सगळा साबूस तांदूळ टाकणार आहे ह्याच्यामध्ये. छान परतून घ्यायचं. आपण शेंगदाण्याचा कूट टाकायच्या ऐवजी हे छान साबूस तांदूळ परतून घ्यायचा. कूट आधी टाकला तर मग ते साबूस तांदूळ गिचका होण्याची शक्यता असते. म्हणून तुपावर आणि बटाट्याच्या छान साबूस तांदूळ आपण परतून घेणार आहे. चला आपला हा साबूस तांदूळ छान परतून झालेला आहे. त्याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. बघा एकदम मोकळा झालेला आहे. त्याच्यात आपण तुमच्या आवडीप्रमाणे कोणी बरोबरीने टाकतं किंवा कोणी कमी जास्त टाकतं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शकता. तर मी साबूस तांदळाचा निम्मा घेतलेला आहे. हा पुन्हा छान परतून घ्यायचा 1-5 मिनटं. आता आपण जो कूट टाकला आहे तो छान असा परतून घेणार आहे. साबूस तांदूळ आणि शेंगदाण्याचा कूट ते सगळं बटाटा. बघा किती मोकळी सळसळीत खिचडी. आता 1-5 मिनटं ह्याला आपण सारखं परतत राहणार आहे म्हणजे खाली लागणार नाही.
किंवा चिकट होणार नाही. चला इथे छान साबूस तांदळाची खिचडी आपली परतून झाले बघा, मोकळी सळसळीत झाली एकदम. तर आपलं राहिलं होतं मीठ घालायचं राहिलं होतं, आपण ज्यात मीठ घालून घेऊ आणि थोडीशी चवीपुरती साखर. तर हे पुन्हा परतून घेणार आणि 1 मिनटं मी वाफ आणणार ह्याला. आता मीठ आणि साखर छान लागलं याला. आपण 1 मिनटासाठी वाफ आणायची, खूप नाही आणायची. आपली झालेली आहे खिचडी. 1 मिनटं असं वाफवलं ना तर खिचडी छान मऊसूत आणि मोकळी सळसळीत होती. म्हणून 1 मिनटं आपण याला वाफ आणणार आहे फक्त. चला आता इथं आपली 1 मिनटं आपण वाफ आणलेली आहे. बघा किती छान झाली आहे खिचडी. मीठ आपण साखर टाकलं होतं ना, एक जीव झालं सगळं. अजिबात चिकट झाली नाही, एकदम मोकळी खिचडी झाली आहे. आजी किती ग छान दिसते खिचडी. तुला आवडते ना? तिला गिचका नाही आवडत, तिला अशीच मोकळी सळसळीत आवडते. तू कशाबरोबर खाते? दही. दह्यावर काय टाकते? चिवडा. एक घेऊ का खायला? थोडं भूक लागली. तोंड भाजायला. मस्त छान झाली ना. दह्यासोबत अजून चांगली लागेल. तिथं आपली आता खिचडी बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. बाय बाय.